प्रेक्षकांनो, या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. अतिशय रोमॅन्टिक आणि सुपर डुपर असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर आता स्वानंदीने समरला कसे एकाच गोष्टीने प्रेमाने जिंकून समर आता स्वानंदीवरती कसा खुश होतो. आणि प्रेमाने ज्या वेळेस आता स्वानंदीच्या एकाच जालिम औषधाने समर लागून येताच आनंदाच्या भरात समर कसा स्वानंदीचा किस घेतो आणि प्रेमाने स्वानंदीला कशी मिठी मारतो. तर इकडे आता स्वानंदी माहेरी जाते वेळेस अर्पिता आणि मल्लिकाने केलेला मोठा डाव आता त्यांच्याच अंगलट येऊन हुशार आई आजी कशी आता स्वानंदीला त्यातून बाहेर काढते. आणि आदिराचे नेकलेस स्वानंदीच्या बॅगमध्ये ठेवत असताना आजी आता आदिराला कशी पकडते आणि तोच नेकलेस आता बाहेर काढून स्वानंदीचा रस्ता मोकळा करून स्वानंदीला कशी आजी पुन्हा आरोप करण्यापासून वाचवते, हे सगळं या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो आपल्याला बघणार आहे. आणि फायनली आता आजी समर आणि स्वानंदीमधला दुरावा संपवून दोघांना एकत्र आणण्यासाठी आता काय करणार, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्यामध्ये आता प्रेक्षकांनो स्वानंदी ही समरला प्राणायाम योगासनं सगळं काही शिकवत असते. कारण आता समरला सर्दीचा त्रास असतो, समरला शिंकासुद्धा येत असतात आणि समरचा हा कायमचा आजार असल्याचे आता स्वानंदीच्या लक्षात येऊन जर समर राजवाडे यांनी जर व्यायाम केला, एक्सरसाइज केली तर कदाचित त्यांचा हा आजार थोडासा बरा होऊ शकतो आणि त्यांना आराम मिळू शकतो, हे आता स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं. आणि दररोज सकाळी आता स्वानंदी ही प्राणायाम योगासनं करत असताना समर ते बघत असतो. आणि समरसुद्धा आता स्वानंदी जसे प्राणायाम योगासनं करते तसेच आता करण्याची आता प्रॅक्टिस करू लागतो. पण समरला ते काही जमत नसतं. आता स्वानंदी समरला प्राणायाम कसा करायचा, श्वास कसा आतमध्ये घेऊन पोटातूनच कसा बाहेर सोडायचा, हे सगळं काही शिकवते. आता समरला सुद्धा ते आवडू लागलेलं असतं. पण समर आता मोठ्या कुतूहलाच्या त्या लुटूपुटूच्या भांडणामध्ये स्वानंदीसोबत आता वेळ घालवत असतो. प्रेक्षकांनो, इथे आता हळूहळू स्वानंदी ही समरला प्राणायाम शिकवत समरच्या जवळ येत असते. नकळतपणे समरला याची झुळूकही लागू देत नसते. आणि हुशार स्वानंदी आता ते सगळं करत असताना समरसोबत आता एकदमच गोड बोलून समरला प्रेमाने जिंकण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. कारण आता स्वानंदीला माहीत झालेलं असतं की समर आता प्रेमाने समरला आपण जिंकून घेऊ शकतो. आणि समरने सुद्धा आता स्वानंदीची बाजू घेतलेली असते. कारण एवढी मोठी महागडी वस्तू स्वानंदीकडून धक्का लागून ती वस्तू फुटून सुद्धा स्वानंदीला समर काहीच बोललेला नसतो. आणि त्याच वेळेस एक घटना घडते. आदिराने फोन करून आता तिचा एक महागडा नेकलेस राजवाड्यांच्या घरी राहिला असल्यामुळे अर्पिताला फोन केलेला असतो. आणि तो नेकलेस तिच्या रूममधून आता कुणाकडे तरी पाठवून देण्याचं तिने सांगितलेलं असतं. आता अर्पिता आणि मल्लिकाला मोठा आनंद झालेला असतो. कारण या नेकलेसमुळे सुद्धा आपण समर आणि स्वानंदीला पुन्हा बाजूला करू शकतो, हे आता दोघींच्याही लक्षात आलेलं असतं. ठरल्याप्रमाणे अर्पिता आणि मल्लिका तिच्या बेडरूममध्ये जाऊन आता आदिराचा नेकलेस सापडवतात. आणि आता इकडे मल्लिका ही आजीकडे आणि समरकडे येते. आणि मल्लिकाने आता काही दिवस आदिराला माहेरी आणण्यासाठी आईकडे आता शब्द टाकलेला असतो. आजी म्हणते की बरोबर आहे, रीतीभातीनुसार आता आपली मुलगी आपल्या घरी यायलाच हवी. आणि स्वानंदीची सुद्धा अगदी रीतीभातीनुसार माहेरी काही दिवस पाठवणी करायला पाहिजे, असे आजी म्हणताच आता समरने सुद्धा त्यासाठी परवानगी दिलेली असते. आणि इकडे आता स्वानंदीच्या बाबांनी आजीला फोन करून स्वानंदीला माहेरी आणण्याविषयी परवानगी मागितलेली असते. आजी आता ती परवानगी तर देते. आणि त्याच वेळेस इकडे आता आजीने आदिराला सुद्धा इकडे आणण्याची परवानगी घेतलेली असते. इकडे मात्र आता समर पाठदुखीमुळे त्रस्त असतो आणि समरची सर्दीसुद्धा काही जात नसते. त्यामुळे समरला आता बेचैन होत असतं. आणि इकडे आता स्वानंदीच्या ते लक्षात येताच प्रेक्षकांनो स्वानंदी एक जालिम औषधाचा आता मोठा प्रयोग समरवर करणार असते. आणि त्यासाठी स्वानंदीने आता आलं आणि आवळा घालून ज्यूस बनवून आणलेला असतो.
आणि आता तो ज्यूसचा ग्लास समोर धरत स्वानंदी आता त्याला ते ज्यूस पिण्यासाठी सांगते. तर समर आता सुरुवातीला ऐकायला तयारच नसतो. समर म्हणतो की तुम्ही हे असं काहीही प्रयोग करू नका. अहो माझी सर्दी 40-40 दिवस जात नाहीये. स्वानंदी म्हणते काही काळजी करू नका, फक्त आलं आणि आवळा घालून तुम्हाला हा ज्यूस मी दिलेला आहे, तुम्ही फक्त एक घोट तर पिऊन बघा, त्याने तुम्हाला त्रास होणार नाही. जायफळ घातलं नाही, तुम्ही काळजी करू नका असे म्हणत आता तो ज्यूस पिण्यासाठी आता स्वानंदीने समरला तयार केलेलं असतं. तिरप्या नजरेने स्वानंदीकडे बघत प्रेक्षकांनो आता समर तो ज्यूसचा एक घोट घेतो. पण आता तो ज्यूस समरला जाम आवडलेला असतो आणि अखेर समर तो सगळा पिऊन घेतो. पण त्याच वेळेस स्वानंदीच्या त्या जालिम औषधाच्या ज्यूसने आता समरला फरक पडलेला असतो आणि गुण आलेला असतो. आणि जेव्हा आता समरची सर्दी कमी होऊन हळूहळू ती जाऊ लागते, इकडे समरला खूप आनंद होतो आणि आनंदाच्या भरात हुरळून जात आता कशाचंही भान न ठेवत प्रेमाने समर आता स्वानंदीचा किस घेऊन स्वानंदीला मिठी मारतो. आणि ते बघून स्वानंदी देखील खूप खुश झालेली असते. आणि अचानक समर राजवाड्यांनी आपल्याला मिठी मारली आणि आपल्यावरचं प्रेम दाखवलं हे स्वानंदीच्या लक्षात येऊन स्वानंदीसुद्धा आता प्रेक्षकांनो इथे खुश झालेली असते. आणि समर स्वानंदी एकत्र येण्याची ही पहिली घटना घडलेली असते प्रेक्षकांनो. इथेच आता दोघांनाही त्यांच्या प्रेमाची जाणीव होते. आणि जेव्हा आता समर हा स्वानंदीचा किस घेऊन स्वानंदीला मिठी मारतो, त्याच वेळेस मल्लिका आता दरवाजातून आता समर स्वानंदीच्या बेडरूममध्ये बघते. आणि बघते तर काय, तो समर आणि स्वानंदीचा प्रेमाचा नजारा बघून आता मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकून मल्लिकाला सगळ्यात मोठा धक्का बसतो. आणि हे सगळं काय चाललंय, समर स्वानंदी एकत्र आली की काय, अशी भीती आता मल्लिकाला वाटते. आणि त्यानंतर रागाने मल्लिका ही अर्पिताकडे येते. अर्पिताला घडलेली सगळी घटना सांगत आता मल्लिका म्हणते की अर्पिता, अगं समरने स्वानंदीला मिठी मारली, काय झालं काय माहिती, तेच मला काही कळलं नाही. आणि आता हे अति होत चाललंय, या दोघांना एकमेकांपासून बाजूला करायलाच हवं. आणि त्यासाठी आता दोघीही भयानक डाव खेळतात. आणि डाव खेळत असताना आता त्यांनी तो अधीराचा नेकलेस बाहेर काढलेला असतो. इकडे आता रोहन हा स्वानंदीला नेण्यासाठी आता राजवाड्यांच्या घरी निघालेला असतो. इकडे आता अधीरासुद्धा तिच्या माहेरी यायला निघालेली असते. इकडे स्वानंदी आता तिच्या कपड्यांची बॅग भरते. आता स्वानंदीने तिच्या कपड्यांची बॅग भरलेली असताना गुपचूप अर्पिता तो अधीराचा नेकलेस स्वानंदीच्या बॅगमध्ये ठेवू लागते. पण त्याच वेळेस आता आजी ही स्वानंदीकडे येऊ लागते. आणि आजीने आता तो नेकलेस आता अर्पिताने स्वानंदीच्या बॅगमध्ये ठेवला हे तिच्या चष्म्यातून बरोबर बघितलेलं असतं. आणि चष्म्यातून आजीने तो नेकलेस अर्पिताने स्वानंदीच्या बॅगमध्ये ठेवला हे बरोबर आता आजीला समजतं. आजी अर्पिताला म्हणते, काय करते ग अर्पिता. अर्पिता म्हणते, काही नाही आजी, काही नाही. आणि अर्पिता तेथून निघून जाते. त्याच वेळेस पटकन आता आजी तो अधीराचा नेकलेस स्वानंदीच्या बॅगमधून काढून आपल्या हातात घेते. अधीराचा तो नेकलेस असल्याचे आता आजी बरोबर ओळखते. आणि अर्पिताने हा मुद्दाम होऊन डाव खेळला स्वानंदीवरती आरोप लावण्यासाठी हे देखील आता आजीला कळालेलं असतं. आणि त्यानंतर इकडे आता सगळेजण जायला निघता क्षणी पटकन स्वानंदी तिची कपड्यांची बॅग घेऊन बाहेर येते. पण त्याच वेळेस आता समर तिथे येता क्षणी आता मल्लिका म्हणते की अगं स्वानंदी, अधीराचा एक नेकलेस होता, तो कुठे सापडत नाहीये, तू बघितला का. तर स्वानंदी म्हणते की नाही मी कशाला बघू. तेव्हा मल्लिका म्हणते की अधीराने फोन केला होता, त्यामुळे आम्ही अधीराची सगळी रूम चेक केली, पण अधीराचा तो नेकलेस कुठेच मिळाला नाही. मल्लिका म्हणते की समर, अरे खूप महागडा नेकलेस आहे रे तो, आणि अधीराचा खूप आवडता नेकलेस आहे. तेवढ्यात आता अर्पिता म्हणते, बरोबर आहे मॉम, आपल्या घरात ना काही आपल्याकडून घडतातच आणि काही ना काही चोऱ्या माऱ्या होतच असतात. अर्पिता म्हणते की मला काय वाटतं स्वानंदी, तू तुझ्या बॅगमध्ये एकदा चेक कर ना, नजर चुकीने गेला असेल तर काय सांगता येतं. ते ऐकताच आता स्वानंदीला धक्का बसतो. तेवढ्यात आता समर म्हणतो की अर्पिता, तुला वेड लागलंय का.
रोहनच्या ताई तो नेकलेस कशाला त्यांच्या बॅगमध्ये ठेवतील. अर्पिता म्हणते की अरे मी त्यांच्यावर आरोप करत नाही आहे, चुकीने जर त्यांच्या बॅगमध्ये ठेवला गेला असेल तर बघायला काय हरकत आहे. आता मात्र स्वानंदीला धक्का बसलेला असतो आणि अखेर अर्पिता आता मल्लिकाकडून ती स्वानंदीची बॅग चेक करते आणि मल्लिका म्हणते की स्वानंदी दाखव बरं तुझी बॅग एकदा. आणि पटकन आता स्वानंदीची बॅग घेऊन मल्लिकाने तिची बॅग चेक केलेली असते आणि त्या बॅगमध्ये आता नेकलेस सापडलेला नसतो. आणि इकडे आता ते बघून मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकून तिरप्या नजरेने मल्लिका आता अर्पिताकडे बघते. पण आता अर्पिताला सुद्धा हे कसं झालं ते काही कळत नसतं आणि आपण तो नेकलेस बरोबर स्वानंदीच्या बॅगमध्ये ठेवला होता हे देखील आता अर्पिताला आठवतं. इकडे आता अर्पिता हे देखील आठवतं की आजी त्यावेळेस रूममध्ये आली होती. अर्पिता तिरप्या नजरेने आता आजीकडे बघताच आजी मोठे डोळे करून अर्पिताकडे बघते. आणि आता इकडे आजी म्हणते की अगं तो नेकलेस माझ्याकडे आहे, मी ठेवलाय आणि अधीरा आली की मी तो नेकलेस तिला बरोबर देईल, तुम्ही काही काळजी करू नका बरं का. मल्लिका आणि अर्पिता तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, माझ्याकडे आहे तो. ती ऐकताच आता मल्लिका आणि अर्पिताला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता इकडे सुखरूपपणे स्वानंदीला माहेरी जाण्याचा रस्ता आजीने मोकळा केलेला असतो. आणि आता स्वानंदीवरती आरोप लावून समोरच्या समोर पुन्हा स्वानंदीला नजरेतून खाली पाडण्याचा डाव आता जो मल्लिका आणि अर्पिताला केलेला असतो तो आजीने हाणून पाडलेला असतो. आणि मोठ्या हुशारीने इकडे समर आणि स्वानंदी जवळ आलेली असताना आजीने आता पुन्हा स्वानंदीला वाचवलेलं असतं. आणि आता समर हा स्वानंदी ही माहेरी जाता जाता समरला इकडे कशी स्वानंदीची आठवण येऊ लागते. आणि त्यानंतर आता हळूहळू दोघीही एकमेकांच्या प्रेमात कसं पडतात आणि आजी ही आता मल्लिका आणि अर्पितापासून स्वानंदीला कशी वाचवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला लाईक करा आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा.